नमस्कार बंधू आणि भगिनींनो. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पांडव सैन्य आणि पांडवांकडचे विविध राजे, विविध देशींचे राजे, त्या विविध देशांची आजची नावं काय काय आहेत, कोण सेनापती त्या पांडव सैन्यांचे होते, तसंच कौरव सैनिकांमध्ये कोण कौरव सैन्यांचे सेनापती होते, ते कोणकोणत्या देशींचे राजे होते, आज त्या देशांची किंवा त्या राज्यांची नावं काय आहेत. त्या काळामध्ये छोटी मोठी जी राज्य होती त्यांना जनपदं असं म्हणायचे. असे मोठी 16 जनपदं त्यावेळेला कार्यरत होती. हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि तशीच छोट्या मोठ्या मिळून जनपदांची संख्या खूप आहे. तर त्यातल्या ज्या ज्या जनपदांनी कौरव आणि पांडवांच्या बाजूने लढाईमध्ये भाग घेतलेला होता ते आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये पाहिलं. आज आपण प्रत्यक्ष महाभारत युद्ध झालं त्याची कालगणना कशी निश्चित केली गेली, त्याची विश्वासार्हता कुठली आहे, हा एक भाग बघणार आहोत. आणि दुसरं, महाभारत युद्ध घडलं ते युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांकडून काही युद्धाचे नीती आणि नियम लागू केलेले होते. ते युद्ध नीती नियम काय काय होते ते आपण बघणार आहोत. आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये खरोखरच ते पाळले गेले का हेही आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, महाभारत युद्ध टाळण्याचे सगळे प्रयत्न असफल झाले. अगदी भगवान श्रीकृष्णांनी मध्यस्थी करून पाहिली, व्यासांनी मध्यस्थी करून पाहिली, सगळे प्रयत्न करून थकले. मात्र दुर्योधनाचा हट्टीपणा आणि धृतराष्ट्राचं अंध पुत्रप्रेम यामुळे हे युद्ध अटळ झालं. दुर्योधन तरी म्हणाला की सुईच्या टोकावर राहील इतकी सुद्धा भूमी मी पांडवांना देणार नाही. इतक्या पराकोटीचा अन्याय आणि अधर्म असताना त्याला युद्धाशिवाय काहीच पर्याय उरलेला नव्हता. आणि शेवटी पांडव आणि कौरव हे एकमेकांचे बंधू, आपापले पुत्र, पौत्र, गुरु, गुरुबंधू, वेगवेगळे आप्तस्नेही, मित्र अशा सर्व जवळच्या व्यक्ती एकमेकांच्या विरोधात लढण्यास सज्ज झाले. कुरुक्षेत्र जे आजच्या हरियाणा प्रांतामध्ये आहे, हरियाणा राज्यात आहे, तिथे पश्चिम दिशेला पांडवांचं सैन्य आणि पूर्व दिशेला कौरवांचं सैन्य लढाईसाठी सज्ज होतं. आपण बघितलं की पांडव सेना ही 7 औक्षणी होती, तर कौरव सेना ही 11 औक्षणी होती. आता युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पांडव ज्येष्ठ पुत्र जे होते युधिष्ठिर, त्यांनी कौरव सैन्याला आवाहन केलं आणि विचारलं की जर कोणी धर्माच्या बाजूने, सत्याच्या बाजूने लढण्यासाठी आमच्या पक्षामध्ये येणार असेल तर त्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू, सन्मानपूर्वक त्यांचं स्वागत करू, असं आवाहन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे एक कौरवपुत्र युयुत्सू ज्याचं नाव आहे, हा कौरवाच्या बाजूनं जरी असला तरी पूर्णपणे श्रद्धाळू, धार्मिक आणि सत्याची बाजू नेहमी उचलून धरणारा असा होता. तर तो युयुत्सू आपलं सैन्य घेऊन गर्जना करत मी धर्मासाठी माझ्या भाऊबंधांचा त्याग करायला तयार आहे असं म्हणत, धर्म आणि अधर्म यातला फरक त्याला कळत असल्यामुळे तो धर्माच्या बाजूने उभा राहिला आणि असत्य किंवा अधर्माच्या बाजूने लढण्यासाठी त्यांनी स्वतःचे भाऊबंधू हे सोडून पांडव सैन्यामध्ये सामील झाला.
तिकडे धृतराष्ट्राला व्यासमुनी भेटायला आले होते. त्यांनी धृतराष्ट्राला त्यावेळी दृष्टी देण्याचं विचारलं होतं, पण धृतराष्ट्राने दृष्टी देण्यास नकार दिला किंवा मला ही दृष्टी नको असं व्यासांना सांगितलं. आता ते का त्यांनी नाकारलं धृतराष्ट्राने याचं उत्तर कुठे सापडत नाही. मी त्याचा विचार करून बघितला, अभ्यास करून बघितला. पण एवढं आहे की धृतराष्ट्रानं व्यासांना साफ नकार दिला. आणि मग आता धृतराष्ट्र हा कौरवांचा पिता असल्यामुळे त्याला युद्धभूमीवरती काय चाललं हे कळणं आवश्यक होतं. म्हणून व्यासांनी संजयाला, आपल्याला माहिती आहे व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि त्या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने तो कुरुक्षेत्रावरचं जो हकीकत आहे युद्धाची, ती हकीकत आपला अंध राजा जो धृतराष्ट्र आहे त्याला सांगत होता. जणू रनिंग कॉमेंट्री जशी असते तशा प्रकारचं ते एक परिस्थिती होती असं आपण समजून घेऊया. पहा, इथं एक छोटासा मुद्दा मी उपस्थित करतो. काही वर्षांपूर्वी जर टेलिकॉन्फरन्सिंग किंवा आज जे आपण व्हिडिओ कॉलिंग करतो, आता या व्हिडिओ कॉलिंगमधून आपण जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसलेल्या आपल्या नातेवाईकाशी आपल्या खोलीतनं बोलू शकतो. याची तुलना संजयाचं कुरुक्षेत्रावरचं युद्ध पाहणं किंवा त्याला ते दिसणं आणि ते धृतराष्ट्राला सांगणं या गोष्टीशी करता येईल की नाही हा विचार करून आपला त्याचा निर्णय घ्यावा प्रत्येकाने. तर संजयाला धृतराष्ट्राला दिसण्यासाठी म्हणून किंवा त्या कुरुक्षेत्रावरच्या युद्धाची हकीकत कळावी यासाठी व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिली आणि व्यास तिथून निघून गेले. शेवटी युद्ध सुरू होणार. त्याच्यापूर्वी दोन्ही पक्षांनी जे नियम घातले होते एकमेकांसाठी, त्या नियमांची उजळणी आपण एकदा करूया. हे युद्ध सूर्योदय ते सूर्यास्त एवढ्याच कालावधीमध्ये रोजच्या दिवशी होत राहील किंवा खेळलं जाईल असा एक नियम होता. दुसरा नियम असा होता की जशी शक्ती आहे त्याच शक्तीचा वीर त्याच शक्तीच्या वीराशी लढेल. म्हणजे पायदळातली व्यक्ती पायदळातल्याच व्यक्तीशी लढेल. रथी हा रथीशीच लढेल. म्हणजे रथामध्ये बसणारी व्यक्ती जी आहे ती रथामध्ये बसलेल्याच व्यक्तीशी लढेल. घोडेस्वार जो आहे तो घोडेस्वार दुसऱ्या घोडेस्वाराशीच लढेल. अशा प्रकारचं एक नियम घालून घेतलेला होता. पुढे नियम असा होता की एखादी व्यक्ती त्या एकूण प्रसंगाला घाबरून जर युद्धभूमी सोडून पळून जात असेल तर अशा व्यक्तीवरती कोणीही हल्ला करणार नाही किंवा अशा व्यक्तीला कोणीही मारणार नाही, त्याच्यावरती शस्त्र चालवणार नाही, असं एक नियम त्याच्यामध्ये घालण्यात आला होता. अगदी तसंच एखादी व्यक्ती शरण आली असेल तर शरणागतावरती सुद्धा कोणी हल्ला करणार नाही, हा एक नियम. त्याच्यानंतर आता युद्ध म्हटल्यानंतर अनेक गोष्टी असतात. प्रत्यक्ष युद्धाशिवाय इतर काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींवरती सुद्धा कुणी हल्ला करणार नाही किंवा त्याच्यासुद्धा कुणी लढाई करणार नाही असा एक नियम त्यांनी घातलेला होता. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीच्या हाती शस्त्र नाही आहे म्हणजे निशस्त्र व्यक्ती आहे तर अशा निशस्त्र व्यक्तीवरती सुद्धा कुणी हल्ला करणार नाही, हा सुद्धा एक नियम घातला होता. सगळ्यात महत्त्वाचं, कोणीही कुणावरती विश्वासघाताने हल्ला करणार नाही किंवा विश्वासघाताने एक दुसऱ्याला हरवणार नाही, असा पण एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये अट किंवा नियम घालण्यात आलेला होता. पण गंमत अशी, ह्या नियमाचं उल्लंघन दोन्ही पक्षामधनं झालेलं होतं.
ठळक उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत शिरतो आणि त्याचा वध जो आहे तो वध दुर्योधन, द्रोणाचार्य या सगळ्या महारथींनी मिळून 16 वर्षाच्या अभिमन्यूचा वध केलेला आहे. इथे एक विशिष्ट शक्तिमान व्यक्ती दुसऱ्या विशिष्ट शक्तिमान व्यक्तीशीच लढेल हा नियम तर मोडला गेला. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता ती या प्रसंगामध्ये मागितली म्हणजे मानली गेली नाही. असे जे नियम होते ते दोन्ही बाजूनी मोडले हे पण तितकंच एक सत्य आहे. आणि हे दोन्ही बाजूचं 7 अधिक 11 असे 18 औक्षणी सैन्य हे 18 दिवस लढत राहिलं. खूप प्रचंड अशी प्राणी आणि मनुष्यहानी झाली. तो वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्याचे डिटेल्स पाहणं हे आणखीन कालावधी वाढण्यासारखं आहे. पण हे नियम एवढ्यापर्यंत आपण इथे सीमित ठेवूया. आता महाभारत युद्धाची कालगणना त्याच्या संदर्भाचे संशोधन झालेलं आहे. ते थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगून घेतो. बघा, त्याचा अभ्यास आणि वाचनामध्ये असं लक्षात आलं की सुमारे 130 संशोधकांनी विविध प्रकारे संशोधन करून कालनिश्चिती करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अमेरिकन स्थित जे भारतीय आहेत, अनिवासी भारतीय डॉक्टर निलेश ओक, मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये त्यांचा मी नामोल्लेख केलेला आहे. तर ते अटलांटाला राहतात. ते व्यवसायाने केमिकल इंजिनियर होते. PS आणि MS या त्यांच्या डिग्री आहेत. त्यानंतर MBA पण केलेलं आहे. अनेक विषयांचा गाढा अभ्यास त्यांचा आहे. त्याच्यामध्ये पुरातत्व आहे, अनुवंशशास्त्र आहे, ॲस्ट्रॉनॉमी आहे, जिओलॉजी आहे, फिजिक्समधला क्वांटम मेकॅनिक्स नावाचा जो एक अभ्यासाचा प्रकार आहे पदार्थविज्ञानामध्ये त्याचा अभ्यास आहे, अर्थशास्त्राचा अभ्यास आहे आणि पुराणशास्त्र जे आहेत ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कृतचे ते गाढे पंडित आहेत. ही कालगणना निश्चित करण्यासाठी त्यांनी फक्त महाभारत नव्हे तर रामायणाचं सुद्धा कालगणना निश्चित केलेली आहे. आपण यूट्यूबवरती डॉक्टर निलेश ओक असा टाईप केलं तर त्यांचे अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर या व्यक्तीने स्वतःची जो जॉब होता हाय पेड जॉब सोडून केवळ ह्या आपल्या पुराण आणि जे उपनिषद आहेत, रामायण महाभारत आहे, त्याची कालनिश्चिती करण्यासाठी म्हणून संशोधन चालू ठेवलेलं आहे. आता निलेश ओकनी जो कालावधी त्यांच्या अभ्यासाद्वारे केलेला आहे तो कालावधी इसवी पूर्व 5561 वर्ष या वर्षामध्ये हे महाभारत युद्ध घडलं हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं. आता त्याच्याही अगोदर डॉक्टर PV वर्तक नावाचे एक मेडिकल डॉक्टर होऊन गेले. ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये एक्सपर्ट असे डॉक्टर होते. अनेक पुस्तकं त्यांची आहेत. त्यांचेही व्हिडिओज आपण यूट्यूबवरती बघू शकतो. पुनर्जन्मावरती त्यांचे फार व्हिडिओ गाजलेले आहेत, ते आपण अवश्य बघावे. डॉक्टर PV वर्तक. तर यांनी त्यांच्या निरीक्षण आणि अभ्यासानुसार हेच वर्ष त्यांनी काढलेलं होतं जे 5561 इसवी पूर्व आहे. मात्र त्यांनी आवाहन केलं होतं की हे कोणीतरी अभ्यास करून सिद्ध करा म्हणून, आणि ते कार्य पुढे डॉक्टर निलेश ओक यांनी केलेलं आहे. आता निलेश ओकनी काय काय केलं तर त्यांनी महाभारत युद्धाचा एकूण जो पिरियड आहे 18 दिवसांचा, त्या कालावधीमध्ये ग्रहांची जी स्थिती होती, ताऱ्यांची जी स्थिती होती, ऋतू जे होते, भौगोलिक परिस्थिती जी होती त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर
जेव्हा धृतराष्ट्राला व्यास भेटायला गेलेले होते त्या दिवशीची जी स्थिती आहे ती स्थिती महाभारत पर्वामध्ये व्यासांनी त्या संस्कृत श्लोकांमध्ये नमूद केलेली होती. त्यानुसार त्या विशिष्ट नक्षत्र, आपल्याला सगळ्यांना सप्तर्षी नावाचं नक्षत्र माहिती असेल. आकाशामध्ये आपण सप्तर्षी नक्षत्र बघतो. 4 आणि 3 असे एकूण तारे, 7 ताऱ्यांचं ते नक्षत्र आहे आणि त्याच्या बाजूला एक आणखीन 8वा तारा आहे. तर त्या सप्तर्षी नक्षत्रामधील वशिष्ठ आणि अरुंधती 8वा एक तारा त्या जवळ दिसतो वशिष्ठाच्या. तर तो अंधुक दिसतो, फारसा हे दिसत नाही. तर त्याला अरुंधती असं नाव आहे. तर त्या अरुंधती आणि वशिष्ठ हे जे तारे आहेत सप्तर्षीमधले, त्यांच्या त्यावेळच्या स्थितीवरून जी तर्कशास्त्र त्यांनी मांडलं आणि या सगळ्या अभ्यासानुसार त्यांनी हे वर्ष ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन कुठला मुद्दा त्यांनी विचारात घेतला होता, आता मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. खरं तर ते खूप क्लिष्ट आणि त्यांनी व्हिडिओज सगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सायंटिफिकली कसं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे हे सगळं आपल्याला बघता येईल इंटरनेटवरून अभ्यास करून. तर ते अवश्य आपण बघावं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे महाभारत युद्धामध्ये 10व्या दिवशी भीष्म पितामह हे शरपंजर होतात, म्हणजे सगळ्या अंगामध्ये बाण त्यांच्या घुसतात आणि ते शरपंजर स्थितीमध्ये ते जिवंत आहेत. आता त्यांना त्यांचे पिताश्री, भीष्मांचे पिताश्री शंतनू, त्यांनी इच्छा मरणाचा वर दिलेला असतो. म्हणजे त्यांना जोपर्यंत वाटत नाही आपण मरावं तोपर्यंत ते मरणार नव्हते. तर असं इच्छा मरणाचा त्यांना वर प्राप्त झालेला असल्यामुळे ते जिवंत होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर सुद्धा जिवंत होते. तर युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर या भीष्म पितामहांना भेटायला जातात. तो जो कालावधी आहे, त्यावेळची जी स्थिती आहे, त्यावेळचं जे भौगोलिक परिस्थिती आहे, त्यावेळची जे ऋतुमान आहे, या सगळ्याचा अभ्यास करून डॉक्टर निलेश ओक यांनी हा 5561 इसवी सन पूर्व हा कालावधी निश्चित केलेला आहे. गंमत अशी की जसं विज्ञानातलं कुठलंही संशोधन हे एकमेव असतं असं नाही, त्याचाही पुढे अभ्यास होतो वगैरे वगैरे, आणि तेही त्याचे सिद्धांत असतात, ते पुन्हा त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात. वाचल्यानंतर असं लक्षात आलं की डॉक्टर निलेश ओक यांच्या या संशोधनाला सुद्धा काही हरकती किंवा काही त्याच्यामध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत. तर डॉक्टर मनीष पंडित नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनीही या संदर्भामध्ये काही आपली मतं मांडलेली आहेत. पण डॉक्टर निलेश ओक यांचे व्हिडिओज आणि त्यांच्या एकूण यांचा अभ्यास जर आपण केला तर असं लक्षात येतं की अत्यंत बारकाईने, अत्यंत काटेकोरपणे हा अभ्यास करून डॉक्टर निलेश ओकनी जे मत मांडलेलं आहे ते आपल्याला पटून जातं. ॲटलिस्ट माझा तरी त्याच्यावरती विश्वास बसलेला आहे. कदाचित अजून काहीतरी वेगळ्या त्याच्यातनं संशोधनं होतील, पण अनेक पुरावे या महाभारत युद्धाचे आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामधनं हे महाभारत युद्ध घडलं हे आपल्याला म्हणता येतं. मुद्दा महत्त्वाचा त्यात एक मी ठळक अधोरेखित करतो की महाभारत म्हणा किंवा रामायण म्हणा हे नुसती पुराणं नाही आहे, तर तो खरा इतिहास आहे. त्याचे सगळे आपल्याला पुरावे हळूहळू मिळत आहेत. म्हणजे ते थोतांड नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थात प्रत्येकाच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा हा भाग आहे. ज्यांनी त्यांनी नीटपणे अभ्यास करून, व्यवस्थित अभ्यास करून, अनेक मार्गांनी त्याचा विचार करून मग आपलं मत ठरवावं. अन्यथा सगळंच खोटं आहे, थोतांड आहे असं म्हणून हे टाळू नये. अगदी मी वेदांचा पण अभ्यास करतो, मागे मी नमूद केलेलं होतं. यापुढे मी ऋग्वेदावरती बोलेन. तर हे वेद, पुराण, उपनिषद जे आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला आपलं जे विज्ञान आहे ते सुद्धा अत्यंत प्रगत होतं हे आपल्याला म्हणजे त्यातनं सिद्ध होतं.
अशा कित्येक तरी गोष्टी आपल्याला सांगता येतील. जे आज विज्ञानाने आपल्याला सांगितलेलं आहे किंवा विज्ञानाने जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत, त्यापैकी अनेक सिद्धांत हजारो वर्षापूर्वी आपल्या वेद उपनिषदांमध्ये नमूद झालेले आहेत. हे वाचून समजतं, हे अभ्यासांती समजतं. मागे मी इन्फिनिटी या गणितातल्या संज्ञेबद्दल बोललेलो आहे. आज ते इन्फिनिटीबद्दल आज आपलं विज्ञान सांगतं आहे. पण हे उपनिषदामध्ये श्लोकांच्याद्वारे त्या इन्फिनिटीची व्याख्या केलेली आहे. अगदी अणु आणि रेणू हे जे आज आपण शब्द वापरतो, म्हणजे अणुरेणू, ॲटम आणि मॉलिक्यूल असे जे शब्द वापरतो, त्याला मराठीत दुसरे शब्द हे संस्कृत शब्द ओतप्रोत असा आहे बघा. अणु म्हणजे ओत आणि प्रोत म्हणजे प्रोटॉन असा शब्द, असे संस्कृतमध्ये शब्द आहेत. हे अभ्यास केला की यातली जवळीक समजते आणि त्यामुळे कुठेतरी विश्वासार्हता या सगळ्याबद्दल निर्माण होते. हा माझा म्हणजे इलॅबोरेट हे सगळं करण्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा आज आपण जास्त खोल नाही जाणार आहोत. तर इथे आपण महाभारत युद्ध, त्याची नीतिमत्ता, नीती नियम त्यावेळी जे घातलेले होते ते, आणि महाभारत युद्धाची कालगणना डॉक्टर निलेश वोक यांचं जे काम आहे ते अगदी थोडक्यात सांगितलं, पण ते खूप डिटेल आणि अतिशय व्यवस्थित त्यांनी संपूर्ण पुराव्यांसह ते मांडलेलं आहे. त्यांची अनेक पुस्तकं यावरती आहेत. महाभारत युद्ध कधी घडलं, रामायण कधी घडलं, या सगळ्यावरती त्यांचं जे साहित्य आहे ते अवश्य वाचावं आणि आपलं मत आपण ठरवावं. इतकंच या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतं. आणखीन एक इथे मी सांगावं असं वाटतं की इथून पुढे आता आपण प्रत्यक्ष गीतेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. एक मुद्दा सांगायचा राहून गेला. शेवटी जेव्हा युधिष्ठिर युद्धाचे नीतिनियम सांगितल्यानंतर युद्ध सुरू होण्यापूर्वी किती त्यावेळी नीतिमत्ता पाळली जायची पहा. युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांतले ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर पितामह भीष्मांना भेटायला गेले आणि अनुमती मागायला गेले. त्यावेळी त्याने युधिष्ठिराला भीष्म पितामहांनी आशीर्वाद दिला आणि असं सांगितलं त्याचवेळी की धर्माचाच विजय होणार हे निश्चित आहे आणि युद्ध अटळ आहे, युद्ध करायला हरकत नाही म्हणून त्यावेळी त्यांना सांगितलं. आणि मित्रांनो, गीतेच्या 18व्या अध्यायातल्या शेवटचा जो 700वा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये संजयसुद्धा म्हणतो, यत्र योगेश्वर, म्हणजे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या ठिकाणी धनुर्धारी अर्जुन आहे, तिथंच यश येणार आणि महाभारत युद्धाचा तोच अंतिम निकाल लागला. धर्माचा विजय झाला आणि अधर्माचा पराजय झाला. इथंपर्यंत ह्या महायुद्धाची आपण हकीकत पाहिली. आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये ते आता शॉर्ट व्हिडिओज हे जे ऑप्शन आहे यूट्यूबमधलं ते वापरून मी अगदी काही कमीत कमी कालावधीचे अध्यायांमधले श्लोकांच्या अर्थविवेचनाचे मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण असाच रिस्पॉन्स द्याल आणि माझं प्रोत्साहन मला द्याल याबद्दल मला खात्री आहे. आपण संपूर्ण व्हिडिओज अवश्य काळजीपूर्वक पाहावेत. चॅनल सबस्क्राईब करावं ही एक विनंती. धन्यवाद.